गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. जयाच्या जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. श्रीराम समर्थ. सर्व साधक बंधूंना, आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम. आज 5 ऑगस्ट श्री महाराजांचं प्रवचन, देहच मी हा भ्रम. काय म्हणतात श्री महाराज? मी देह आहे हा भ्रम झालेला आहे मला. मग मी कोण आहे? हा देह मी नाही आहे तर मी कोण आहे? याचा विचार आणि शोध आपण केला पाहिजे. चला सगळ्यांनी मिळून याचा शोध करूया आणि खरा मी कोण आहे आतमध्ये वसलेला हृदयस्थ रामाला शोधण्याचा प्रयत्न करूया. आणि या प्रयत्नामध्ये सद्गुरु माऊलींचं सामर्थ्य, शक्ती प्राप्त करून आपण सर्व त्यांच्या पायी आपण विलीन होऊया. काय म्हणतात श्री महाराज? आपण कोण, आपले कर्तव्य काय हे कळणे जसे व्यवहारात जरूर असते, तद्वतच परमार्थात सुद्धा मी कोण हे कळले पाहिजे. काय म्हणजे आपण कोण आणि कर्तव्य काय? मी आता, माझं नाव दीपा, मी आई, मी सासू, मी बहीण, मी बायको, मी वहिनी, हे सगळे काय आहे? उपाधी आहे. मी कोण आहे आणि माझे कर्तव्य काय? आई होऊन मुलांचे संरक्षण करणे, संगोपन करणे, वहिनी होऊन आईसारखं प्रेम देणे, मुली होऊन आईबाबांचं ऐकणे, हे सगळे कर्तव्य आहे. तद्वत परमार्थात सुद्धा मी कोण आहे हे कळलं पाहिजे. परमार्थात आता खरा मी कोण आहे हे सर्व याला उपाधीला लागून आहे. याला एक उपाधी आहे, हे दीपा आहे. ही या देहाला दीपा म्हणतात असं दीपाने समजून घेतलंय. पण दीपा कोण आहे खरी? ते आतमध्ये वसलेलं जे आहे ते दीपाचं स्वरूप आहे. हे बाह्य स्वरूप जे आहे हे व्यावहारिक स्वरूप आहे. ज्याला मी माझे म्हणतो तो मी नव्हे खास. माझा देह म्हटल्यावर मी त्याहून निराळा नव्हे का? माझा देह म्हणतो, मी देही असं म्हणतो का कधी? माझ्या देहाला लागलंय हो, आपण असं म्हणतो. माझ्या देहाला, माझ्या मुलाला, माझ्या म्हणजे हा माझा देहापासून वेगळा झाला नाही का? मग हा मी कोण आहे? हा खरा मी सगळ्यांच्या हृदयस्थ वसलेला परमात्मा, अंतर्यामी, शुद्ध चैतन्य, निर्विकार निराकार परमात्मा स्वरूप आपण जे जे नावाने हाक मारू तेच हृदयस्थ राम आहे. देहाला ताप आला तर मला ताप आला, देह वाढला तर मी वाढलो असे म्हणतो, ही चूक, हाच भ्रम. वास्तविक देहाहून वेगळा असून ही देहच मी अशी भावना केली आहे. म्हणून मी सुख दुःख अनुभव लागतो. दुःख नको, सुख हवे असे मला वाटते. याचा अर्थ माझे मूळचे स्वरूप हे नित्य सुखरूपच असले पाहिजे. सगळ्यांना काय वाटतं? हा जो आतमध्ये जो बसलेला आहे निराकार स्वरूप, ह्याला हा आनंद स्वरूप आहे. आपण म्हणतो सच्चित आनंद स्वरूप आहे परमात्मा. त्याला कधी दुःखाची बाधा नाही, त्याला आकाराची बाधा नाही, सगुणाची बाधा नाही. मग मला का दुःख होतोय? आणि मला सुद्धा काय पाहिजे? नेहमी मला काहीतरी नवीन असं जे मी बघेन जेणेकरून मला मनाला आनंद झाला पाहिजे. म्हणजे माझं स्वरूप काय आहे? आनंद स्वरूप. त्याच्यासाठीच आपण सगळे धडपड करतोय. पण खऱ्यासाठी धडपड न करता अशाश्वत अशा वस्तूंच्या मागे आपण धावपळ करतोय. नदीच्या पात्रातले पाणी आणि तिथूनच भांड्यात आणलेले पाणी दोन्ही एकच आहे. पण भांड्यातल्या पाण्याला चव किंवा स्वाद निराळाच येत असेल तर भांड्यात घाण आहे असे आपल्याला समजते. तसे सुखरूप असणारा आत्माचा अंश असलेला जीव दुःखरूप झाला याचे कारण देह संगती. म्हणजे आता मी कसं आहे, नेहमी कशी असली पाहिजे? मी आनंद स्वरूप. काही झालं तरी माझा आनंदात बिघाड नाही झाला पाहिजे. पण हा जीव काय समजतोय?
सगळं मीच करते, दीपाच करते, दीपा जाते, दीपा उठते, दीपा बोलते. दीपांनी यांना सांगितलं, पण दीपाचं कोणी ऐकत नाही. घरचे लोक ऐकत नाही, बाहेरचे लोक ऐकत नाही. मग दीपाला काय होतो? दुःख होतो, त्रास होतो. पण आतमध्ये दीपा कशी आहे? संथ, शांत, आनंद स्वरूप. सॉरी. एका गृहस्थाची बायको बाळंत झाली. तेव्हा त्याच्या मित्राने डॉक्टरची मदत आणि अशा इतर अनेक बाबतीत धावपळ केली, पण त्याने सोयरमुळीच पाळलं नाही. त्या मित्रापणे आपण देहाबाबत वागले पाहिजे. प्रपंचातले सगळे काम करावे, पण देहाला चिटकू नये. कर्तव्य सगळे करावे, पण देहाला चिटकू नये. एखादे झाड काढायचे असेल आणि ते पुन्हा वाढू नये अशी इच्छा असली तर त्याची पालवी वरवर खुडून काम होत नाही. त्याच्या मुळाला पाणी घालणे बंद केले पाहिजे. तद्वत संसाररूपी वृक्षाला आम्ही अभिमानाचे पाणी वारंवार घातल्यामुळे तो इतका फोफावला आहे. तो अभिमान नष्ट केला पाहिजे. एक एक पान तोडायचं नसतं. जेव्हा झाड काढायचे, समूळ उपटून काढायचं, मुळापासून उपटून काढायचं असतं. आपण काय करतो रोज? बरं, आज मला राग आला, एक पान काढलं. आज मला लोभ झाला, दुसरं पान काढलं. आज मला कुणावरती क्रोध येतोय, ते पान काढलं. मला जळकुटेपणा आली, ते पान काढलं. आणि जो बुंधा आणि जो मूळ आहे ते तसंच आहे. म्हणजे काय? अभिमान तसंच आहे. एक पान काढा की 100 पान काढा. अभिमान, देहाला चिटकून जो अभिमान आहे, मी 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 मी, तो तसाच आहे. म्हणून काय करावं? समूळ उपटून टाकावं. संसार रूपी वृक्षाला अभिमान जो आहे, अभिमान समूळ उपटून टाकावं. आणि मी कर्म केले हा भ्रम टाकून दिला पाहिजे. खरा करता ईश्वर असताना जीव विनाकारणच मी करता असे मानतो. कर्तृत्व आपल्याकडे घेतल्यामुळे जीव सुखदुःख भोगतो. तेव्हा मी करता नसून राम करता ही भावना वाढवणे हीच खरी उपासना होय. आपल्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व भगवंताच्या इच्छेने घडतात अशी पूर्ण खात्री झाली की मग सुखदुःख उरत नाही. ज्याची अशी खरी निष्ठा आहे त्याचे तेज काही निराळेच असते. अशा माणसाला अचल समाधान लाभते. समाधान कसं असतो? त्याचा भंग पावत नाही. काही झालं, रामा तुझ्या इच्छेने झालंय हे. तर स्टेशनवर गेलो आपण, गाडी टाइम पे है आता अनाऊन्स केलंय. स्टेशनवर धावपळ करून गेलो आपण, घरातून ऑटो कॅब बुक करून गेलो. तिथे गेल्यावर कळलं काय? आज गाड़ी 2 घंटे में लेट है, 2 घंटा देरी से चल रही है. यात्रियों से निवेदन है कि वो वहीं स्वस्थ बैठे रहें. काय होतो? 9ची गाडी 11ला येणार. आपण धावपळ केली सकाळपासून, डबा बनला, हे केलं, बॅग घेतल्या, उचल टू सगळं केलं. काय झालं? गाडी 2 तासाने लेट. इथे काय झालं? मनाला बिघाड सुरू झाला. 2 तास लेट. आता काय करणार आपण? लगेच फोन उचलायचं, यांना सांग त्यांना सांग, असं तसं काय करायचं? तर रेशी बाबा इथे बोर होतोय, हा हू करणार. पण ज्याला माहिती आहे राम करता ही भावना म्हटली, तो काय करणार? स्वस्त तिथे बसणार, पर्समधून रामरक्षा स्तोत्र काढणार, हनुमान चालीसा काढणार, भीमरूपी काढणार, तो म्हणत बसणार. नाहीतर जपमाळ हातात घेणार. स्वस्थ गाडी येईपर्यंत श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम करत तो बसणार. खरी उपासना आणि खरी निष्ठा असेल तर त्याला काही फरक पडत नाही. किंबहुना हेच साधुत्वाचे मुख्य लक्षण जाणावे. हे आपल्या अंगी यावे म्हणून साधनाची सर्व खटापट चालते. आपण खटापट काय करतोय? समाधान मिळण्यासाठी. खरोखर तुम्हा सर्वांना आता पुन्हा एकच सांगतो की सदैव नामात राहण्याचा प्रयत्न करा आणि नीतीला धरून राहा. त्यानेच तुम्हाला भगवंत भेटेल. परमार्थात नीतीला, शुद्ध आचरणाला फार महत्त्व आहे. जो शुद्ध मनाने परमेश्वराचे चिंतन, नामस्मरण करतो त्याला सहाय करायला परमेश्वर सदैव तत्पर असतो. म्हणजे काय? गाडी .9 वाजता येणार आहे का? असं नाही.
आपल्या सगळ्या संकटात महाराज आपल्या मागे पुढे उभे राहतात, आपल्याला धैर्य देतात, आपले रक्षण करतात आणि हे पदोपदी आपल्याला ते प्रचिती देतात, बाळ मी तुमच्या जवळच आहे, कुठे गेलेलो नाही आहे, नामात राहा तर राम तुमचे कल्याण करेल असं महाराज नेहमी सांगतात. त्याला शुद्ध आचरण पाहिजे, कपटाचरण चालत नाही. मनात एक आणि बाहेर बोलताना एक, काया वाचा मनसा तिघी एकत्र असले पाहिजे. का देहाने काहीतरी दुसरा विचार चालू आहे मनात आणि बोलताना दुसरा बोलतोय, तर तिथे कपट परमेश्वराला चालत नाही. आपण त्या परमेश्वराला शरण जाऊन त्याच्या नामाचे प्रेम मागूया. दीनदयाळ भक्तवत्सल परमेश्वर कृपेचा वर्षाव करील याची खात्री बाळगा. महाराज म्हणतात आपण त्याला नामाचे प्रेम मागूया. काय मागूया आपण? गाडी बंगला घोडा जुमला हे काही मागायची गरज नाही आहे. आपल्याला प्रारब्धानुसार जे दिलेलं आहे ते मिळणारच आहे. काय मागावं? नामाचा प्रेम. महाराज रामाचा प्रेम द्या हो मला. कधीतरी आपण म्हणतो का आपल्या घरात 5 माणसं आहेत, रामाला धरून 5 आहे आपण म्हणतो का? नाही. मी, माझे मिस्टर आणि माझी 2 मुलं. एक मुलगा फॉरेनला गेलाय आणि एक मुलगा इथेच आहे मुंबईला, बरं, किंवा कुठेतरी आहे. आणि बाकी देव कुठे आहे तुमचं? मग महाराज कुठे आहे? नाही हो, तर विसरलोच. कसं विसरणार? ज्यांनी श्वास दिलाय त्यालाच आपण विसरून गेलो आहोत. म्हणून दीनदयाळ भक्तवत्सल परमेश्वर कृपेचा वर्षाव करील याची खात्री बाळगा. आजचे बोधवचन नामस्मरण समजून करावे. समजून म्हणजे राम करता या भावनेत राहून करावे. म्हणजे राम करता आहे या भावनेने नामस्मरण करावे. तुझ्या वाचून दुसरं कोणीच नाहीये, माझं सगळं काही तुझ्या पायी अर्पण करून दिले. मी शरण आले देवा, कृपा करावी माझ्यावर. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.